जर तुम्ही आत्ता ते करत असाल जे इतर कोणीच करत नाही, तर एक दिवस तुम्ही ते करू शकाल जे इतर कोणीच करू शकत नाही. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. हा जो व्हिडिओ आहे तो अशा स्टुडंटसाठी आहे ज्यांच्या डोक्यामध्ये अजूनही काही डाऊट आहेत, किंवा काही जण जे असतात ना, म्हणजे ज्यांना आपण अंधभक्त म्हणतो, की ज्यांना असं वाटतं की 4-5 वर्ष घालवल्याशिवाय किंवा जोपर्यंत आपण पुण्याला जात नाही, एखाद्या सिटीमध्ये जात नाही, जोपर्यंत आपण क्लास लावत नाही, तोपर्यंत आपण एक्झाम क्वालिफाय होऊ शकत नाही. आणि 90 डेज, 30 डेज, 60 डेज हे फक्त बोलण्यासाठी असतं. 3-4 वर्ष घासल्याशिवाय तर एक्झाम पास होता येत नाही. काही जण असे असतील ज्यांना बिलीव्ह असेल की हा नाही, मी अगदी 2 महिन्याच्या तयारीमध्ये सुद्धा पूर्वपरीक्षा क्रॅक करू शकेन, हा विश्वास असणारे पण असतील. बट स्टील अशा काही लोकांचं बोलणं ऐकल्यानंतर काही जणांच्या मनामध्ये डाऊट येऊ शकतो. तर खरंच 90 दिवसामध्ये, 60 दिवसामध्ये किंवा 30 दिवसांमध्ये एक्झामची तयारी करता येते का, याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही अर्तिका शुक्ला नावाची एक व्यक्ती पाहिली असेल. ऑल इंडिया रँक जो आहे त्यांचा तो 4 आहे. ऑल इंडिया रँक म्हणजे इंडियातून 4थ्या नंबरनी UPSC क्लिअर केलेली एक मुलगी. तिचा व्हिडिओ कधीतरी तुम्ही मोबाईलवरती म्हणजे यूट्यूबवरती चेक करा आणि त्यांची जी स्ट्रॅटजी आहे प्री आणि मेन्ससाठीची, UPSCसाठीची, जस्ट मोटिवेशन म्हणून तो व्हिडिओ पहा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की त्यांना ॲक्च्युली त्यांचा भाऊ जो आहे तो गाईड करत होता आणि त्यांच्या भावाने त्यांना सांगितलं होतं, म्हणजे त्यांची एक्झाम जी आहे प्रीची ती 23 ऑगस्टला होती. अगदी जून जुलैपर्यंत त्या मेन्सचीच तयारी करत होत्या किंवा मेन्स ओरिएंटेडच अभ्यास करत होत्या. त्यांच्या भावाने त्यांना सांगितलं होतं की 23 ऑगस्टला एक्झाम आहे ना, तर 1 ऑगस्टला जे पण कोचिंग क्लासेस असतील त्याच्यामध्ये बेस्ट ज्या आहेत त्या टेस्ट सिरीज घे आणि कमीत कमी 50-60 क्वेश्चन पेपर्स जे आहेत ते तुला 20 दिवसामध्ये सोडवून ॲनालिसिस करायचे आहेत. आणि तू एवढं जरी केलं तरी सुद्धा ते तुझ्या प्री एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी सफिशियंट आहे. आणि त्याच पद्धतीने त्यांनी फॉलो केलेलं आहे आणि त्यांनी प्री क्रॅक केली, त्याच्यानंतर मेन्सही क्रॅक केली, इंटरव्ह्यू झाला आणि त्यांचं सिलेक्शनही झालं. सांगण्याचा मुद्दा हा आहे की बऱ्याच जणांना, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेला मी असं म्हणेन की 2 महिने 3 महिने, त्यावेळेला तुम्हाला असं कुठेतरी वाटतं की हां 2 महिने आहेत, 3 महिने आहेत. पण ज्यावेळेला आपण डेजमध्ये काउंट करतो 90 डेज 60 डेज, त्यावेळेला वाटतं अरे म्हणजे एवढेच दिवस आहेत आणि एवढ्या दिवसामध्ये एवढी मोठी तयारी खरंच पॉसिबल आहे का. तर अर्थात मी यापूर्वी बरेचसे व्हिडिओज वॉरियर ऑफिसरवरती अपलोड केले ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्झामच्या तयारीची सुरुवात कुठून करायची हे सांगितलेलं आहे. ज्यावेळेला आपण 90 डेजबद्दल किंवा 60 डेज किंवा 30 डेजबद्दल बोलतो त्यावेळेला म्हणजे जे कोणी असं कंप्लेंट करणारे असतात की म्हणजे उगीचच हे काहीतरी सांगतात, त्यांनी ॲटलिस्ट एकदा व्हिडिओमधून जावं, व्हिडिओ पाहावा आणि मग त्यांची कमेंट द्यावी असं मला वाटतं. अर्थात ज्यावेळेला 90 डेज किंवा 60 डेजमध्ये आपण तयारी म्हणतो त्यावेळेला असे विद्यार्थी असतात ज्याच्यामध्ये त्यांनी यापूर्वी पण थोडीफार का असे ना तयारी केलेली असते, ज्यांचं बेसिक आहे. असं नसतं की 12वीमधून उठला विद्यार्थी किंवा ग्रॅज्युएशन जस्ट झालेलं आहे, आत्ताच MPSCची माहिती झाली आहे आणि डिरेक्टली त्यांनी 90 डेज चॅलेंज घेतलं आणि ते क्वालिफाय झाले, असं होत नसतं. काही बेसिक माहिती कुठल्याही स्टुडंटला जर एक्झाम क्वालिफाय करायची असेल तर एक बेसिक माहिती त्या एक्झामबद्दलची असणं अपेक्षित असतं आणि ती माहिती असल्याशिवाय तुम्ही कुठलीही एक्झाम क्रॅक करू शकत नाही. मग ती MPSC असेल, UPSC असेल किंवा अदर कुठली असेल. मी अर्तिका शुक्ला मॅमचे जस्ट ॲन एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलं. असे खूप सगळे लोक तुम्हाला पाहायला मिळतील ज्यांनी एक्झाम क्रॅक केलेली आहे, UPSC असेल किंवा MPSC असेल, बट त्यांनी प्रीच्या तयारीसाठी ठराविक कालावधीच दिलेला आहे. अँड वेन आय से 90 डेज चॅलेंज और 60 डेज चॅलेंज, 65 डेज चॅलेंज, ते प्रीच्या दृष्टीने असतं आणि त्याच्यामध्येही काही गोष्टी मी स्पेसिफिकली मेन्शन केलेल्या असतात. काल परवा जो मी 30 ते 35 दिवसांसाठीचा व्हिडिओ मी अपलोड केला त्याच्यामध्ये मी हे स्पष्टपणे म्हटलेले आहे की ज्या लोकांनी आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे, म्हणजे असं तर होऊ नाही शकत ना की ज्या व्यक्तीची एक्झाम 8 ऑक्टोबरला आहे आणि त्या व्यक्तीने आत्तापर्यंत काही अभ्यास केलेला नाही, किंवा समजा तुमच्यापैकी कोणतरी किंवा मला एक्झाम द्यायची 8 ऑक्टोबरची, असं तर पॉसिबलच नाही ना की 8 ऑक्टोबरला एक्झाम आहे आणि मी 1 सप्टेंबरला उठून मी तयारीला म्हणजे अभ्यासाला सुरुवात केली किंवा मी आत्ताच माहिती करून घेतली आणि इथून पुढे मी 30 दिवसामध्ये अभ्यास कंप्लीट केला. ज्या वेळेला मी एक्झामसाठी ॲप्लाय केलं, ज्यावेळेला मी एक्झामचा फॉर्म भरला, तेव्हापासून माझ्या डोक्यात असेल ना की माझी एक्झाम आहे 8 ऑक्टोबरला, मी ऑलरेडी ॲप्लाय केले, तर मी तयारी करायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 2.5 ते 3 महिन्यांचा कालावधी आयोगाकडूनच देण्यात आलेला असतो एक्झामचा फॉर्म भरण्यापासून ते एक्झामच्या डेटपर्यंतचा, आणि तेवढे दिवस तुम्ही अभ्यास करतच असतात. सो फक्त 30 दिवस अभ्यास केला आणि पास झाला असं कुठेही मेन्शन मी करत नाही आणि मी कधीही सांगत नाही. पण हां,
एवढं नक्की मी सांगू शकते की जर तुमची जिद्द असेल, जर तुमची करायची तयारी असेल, तर तुम्ही 90 दिवसामध्ये प्री क्रॅक करू शकता. मग ती राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, ग्रुप सी, ग्रुप बी, कुठलीही एक्झाम असेल, 90 दिवसामध्ये तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. बट त्याही पूर्वी हे 90 डेज चॅलेंज सुरू करण्यापूर्वी मी एक चॅलेंज सुरू केलं होतं, 180 डेज चॅलेंज, जे की कम्प्लिटली फ्री होतं आणि ते अजूनही चालू आहे. जवळपास म्हणजे 150पेक्षा जास्त दिवस त्याचे झालेले आहेत. ठीक आहे, 30 डेज उरलेले आहेत. तर ज्यावेळेला 180 डेज चॅलेंज सुरू केलं, 180 दिवसाचं चॅलेंज म्हणजे 6 महिन्यांचा कालावधी असतो आणि 6 महिन्यांच्या तयारीमध्ये जर तुम्ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकत नसाल तर तुम्ही मग म्हणजे एक्झामच क्वालिफाय नाही होऊ शकणार कधीच. ठीक आहे, आपल्याकडे एक म्हण येते, मानतो भगवान नाही तो पत्थर. तर असे ज्याचा विश्वास आहे ते फॉलो करतात, ज्याचा विश्वास नाही आहे ते फॉलो नाही करत. पण एक असतं, MPSC असेल किंवा कुठलीही एक्झाम असेल, त्याच्यामध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर पहिली गोष्ट असते ती म्हणजे कन्सिस्टन्सी. तुम्हाला सातत्य टिकवता आलं पाहिजे. आणि कुठलेही चॅलेंज जेव्हा मी घेऊन येते तर त्या चॅलेंजचा मेन बेसच हा असतो की तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन राहते. कारण तुम्हाला डेली बेसिसवरती टार्गेट मिळतात, तुम्हाला माहिती असतं, तुमच्या डोक्यात उठल्यानंतर कुठलंही कन्फ्युजन नसतं की आज मी काय वाचू. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही वाचायला घ्याल त्यावेळेला असंही कन्फ्युजन नाही होत की आता मी हिस्ट्री वाचत आहे, मग माझं पॉलिटी राहिले, मग माझं जॉग्राफी राहिले. हे सगळे जे विचार असतात किंवा या सगळ्या गोष्टीमधून जे तुम्ही डिस्ट्रॅक्ट होतं, तुमचा अभ्यास होत नाही, असं कुठलंही कारण चॅलेंजमध्ये तुमच्याकडे शिल्लकच राहत नाही. कारण पूर्ण सगळे जे सब्जेक्ट आहेत ते सर्व सब्जेक्ट त्या चॅलेंजमध्ये व्यवस्थितपणे प्रॉपरली प्लॅन केलेले असतात. सो तुमचा कुठलाही सब्जेक्ट, कुठलाही टॉपिक, कुठलाही कंटेंट तुमचा मागे राहत नाही. त्यामुळे तुम्हाला हे दडपण नसतं म्हणजे एका टॉपिकचा अभ्यास करताना किंवा एका सब्जेक्टचा अभ्यास करताना की माझं दुसरं काहीतरी राहिलं. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, उठल्यानंतर हे कधीच डोक्यात नसते की आज मी काय वाचू. म्हणजे बऱ्याच जणांना ना अभ्यास करताना या अडचणी येतात की सकाळी उठल्यानंतर हा प्रश्न येतो की आज काय वाचू. मग सुरुवातीला वाटतं की हां चला आज पॉलिटी वाचूयात, पॉलिटी घेतल्यानंतर वाटतं की अरे नाही, हे तर फक्त 10 मार्क्सला आणि याचं बऱ्यापैकी झालंय, मग कुठला सब्जेक्ट घेऊ मी आता, करंट घेऊ का. मग करंट घ्यायला लागले की वाटतं की अरे करंट किती वाचते, नको मी दुसरं काहीतरी घेतो. परत वाटतं की नाही मॅथ्स रिजनिंग राहिले आणि याच्यामध्ये पूर्ण दिवस तसाच जातो. तर हे होत नाही ज्यावेळेला तुम्ही चॅलेंजमध्ये असतात त्यावेळेला. ठीक आहे, तर हे मी म्हणजे फक्त चॅलेंजसाठी नाही सांगते, हे मी तुमच्या स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी सांगते की जर तुम्हाला कुठल्याही एक्झामसाठी, कुठल्याही एक्झामची प्रिपरेशन करताना जे काही ठराविक दिवस तुम्हाला मिळालेले आहेत ते जर तुम्हाला प्रॉपरली प्लॅन करून तो प्लॅन प्रॉपरली फॉलो करता आला, तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन करता आली, तर ज्या दिवशी तुमची एक्झाम आहे त्या दिवशी तुमच्यावरती 0 बर्डन असेल या गोष्टीचं की माझं सिलेबस इनकम्प्लीट आहे, मग मी किती माझं सगळं वाचायचं राहिलं, माझी रिव्हिजन इनकम्प्लीट आहे, मी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह नाही केले, हे कुठलंही बर्डन असणार नाही. त्या दिवशी तुमचा कम्प्लीट फोकस हा फक्त आणि फक्त तुमच्या एक्झामवरती असेल आणि डेफिनेटली त्याचा फायदा तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी होईल. जो व्हिडिओ मी काल परवा अपलोड केला 30-35 दिवसांच्या प्लॅनचा, त्याच्यामध्ये मी हे सांगितलेलं आहे की ज्यांनी आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे, अर्थात ज्यांची 8 ऑक्टोबरला एक्झाम असेल त्यांनी आधी अभ्यास केलेलाच असेल तरच ते एक्झाम क्रॅक करतील. सो त्यांनी इथून पुढे काय करायचं, इथून पुढे कुठली काळजी घ्यायची याच्याशी संबंधित तो व्हिडिओ आहे. ठीक आहे, तर बऱ्याच जणांचं कन्फ्युजन हे होतं, ज्यावेळेला मी 30 डेज चॅलेंज असं म्हणते त्यावेळेला बरेच जण हे डोक्यात ठेवून असतात की 30 दिवसामध्ये पूर्ण सिलेबस कंप्लीट होणार, 30 दिवसांमध्ये आम्ही सगळे क्वेश्चन पेपर सोडवणार आयोगाचे, 30 दिवसांमध्ये आम्ही सगळ्या टेस्ट सिरीजचे क्वेश्चन पेपर सोडवणार आणि 30 दिवसांमध्येच आम्ही एक्झाम क्वालिफाय होणार. 30 दिवसांमध्ये तुम्ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकता, बट केव्हा, जेव्हा तुमचा बेस तसा असेल, तुम्ही आधीपासून ज्यावेळेला प्रॉपरली केला असेल. पण तुम्ही अगदी 2 ते 3 वर्षात पण एक्झाम क्वालिफाय नाही होऊ शकणार जर तुम्हाला प्रॉपरली माहितीच नसेल की एक्झामसाठी तुमचं म्हणजे तुम्हाला बेसिक कुठलं करायची गरज आहे हे माहिती नाही आहे, एक्झामचा सिलेबस अजून तुम्हाला माहिती नाही आहे, एक्झामला क्वेश्चन्स कसे विचारले जातात हे तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्ही क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस केलेली नाही आहे आणि तुम्ही फक्त लोकांना दाखवण्यासाठी उठताय, सकाळी लायब्ररीत जाऊन बसताय, दिवसभर पुस्तकं नुसती चाळताय आणि पुस्तकं पाठ करताय, यांनी तुम्ही एक्झाम क्वालिफाय होत नसता. 4 ते 5 वर्षाशिवाय आपण पास होऊ शकत नाही, ही एक तर सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. कारण तुमच्यासमोर असे 1000 विद्यार्थी येतील आत्तापर्यंतचे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्यांचं फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्टमध्ये झालेलं आहे. हां, तुम्हाला असे विद्यार्थी भेटतील जे 7 ते 8 वर्ष तयारी करतात. मी असं म्हणत नाही की जे 7 ते 8 वर्ष तयारी करतात म्हणजे त्यांनी मेहनत घेतलेली नसते किंवा ते काहीच करत नाहीत किंवा ते त्याच्यासाठी कॅपेबल नसतात, असं मी बिलकुल म्हणत नाही आहे. पण
आपली जी सुरुवात असते कुठल्याही परीक्षेची तयारी करण्याची, जी सुरुवात असते हीच एवढ्या चुकीच्या मार्गाने होते ना. म्हणजे मी हे खूप वेळा ऑब्झर्व केलेलं आहे. इव्हन मी सुद्धा खूप लोकांना, मी जसं यापूर्वी पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं, मी काही लोकांना भेटल्यानंतर, म्हणजे जे की अननोन असतात, ज्यांना मी पण माहिती नाही, तर अशा लोकांशी मी स्पेसिफिकली जे पुण्यावरून क्लास वगैरे करत असतात, असे जे लोक असतात, तर त्यांना बेसिकली मला काहीच आयडिया नाही आहे. या अनुषंगाने जर मी विचारलं की हां मी आता विचार करते की मला एक्झाम द्यायची आहे वगैरे, म्हणजे कोणीतरी रिलेटिव्हमधल्या कोणाच तरी ओळखीचं वगैरे असं कोणी असेल, तर मग मी खूप वेळा हे पाहिलं आहे की मी त्या व्यक्तींना जर हे विचारलं की मला MPSCची तयारी करायची आणि कुठून सुरुवात करू, काय ते सांगा, तर आपल्याकडे ना 95% लोक ही चुकीचीच माहिती सांगतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडे एक आहे मुलांच्या डोक्यामध्ये, ग्रामीण भागातले असतील, शहरी भागातले असतील, ज्यांना बेसिकची माहिती नाही, ते लोक ज्यावेळेला अभ्यासाला सुरुवात करतात त्यावेळेला सुरुवात करतानाच एवढी चुकीची करतात. त्यांच्या डोक्यात एकच असतं, म्हणजे आता कंबाईन आहे ना ग्रुप बीची 8 ऑक्टोबरला किंवा ग्रुप सीची 5 नोव्हेंबरला असेल, तर डोक्यात काय असतं ना, मला ती एक्झाम क्रॅक करायची आहे. त्यांच्या डोक्यात हे नसतंच की 8 ऑक्टोबरची एक्झाम झाल्यानंतर परत एक मेन्सची एक्झाम आहे. जोपर्यंत मी मेन्सची एक्झाम क्लॅरिफाय नाही करणार, ती क्वालिफाय नाही होणार, तोपर्यंत मला पोस्ट नाही मिळणार. एक्झामची प्रोसिजर काय आहे, स्कीम ऑफ एक्झाम काय आहे, हे कोणीही समजून घेत नाही. त्यांच्या डोक्यात एकच असतं की पूर्वपरीक्षा आहे, ती या तारखेला आहे आणि ती मला क्वालिफाय व्हायची, कारण पूर्वपरीक्षेच्या डेट्स या आधीपासून आपल्याला माहिती असतात आणि आपल्याकडे बोलबाला पण पूर्वपरीक्षेचाच असतो, कारण लाखो विद्यार्थी पूर्वपरीक्षा देत असतात. मेन्सबद्दल फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला चर्चा झालेली पाहायला मिळते, डिस्कशन फार कमी प्रमाणात झालेलं पाहायला मिळतं आणि त्यामुळे मुलं जी आहेत ती सुरुवात करताना पूर्वपरीक्षेच्या अभ्यासापासून करतात आणि पूर्वपरीक्षेचाच अभ्यास 3-3, 4-4 वर्ष करतात. त्यांना एक्झाम आणि त्याच्यातही प्रश्नपत्रिकांचा आधार कितीही ओरडून सांगितलं तरी मुलं घेत नाहीत. मुलांचं म्हणणं हे असतं की नाही माझं हे वाचायचं राहिलं, ते वाचायचं राहिलं. म्हणजे मी एका स्टुडंटचं उदाहरण देईन की ते भेटायला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणजे असं असं माझं 2 ते 3 वर्ष झालं, माझी तयारी चालू आहे, एक्झाम क्रॅक नाही होते वगैरे वगैरे. आणि म्हणजे एक फनी गोष्ट की त्यांना एक सहज साधा प्रश्न विचारला की 2 ते 3 वर्षांमध्ये तुम्ही जे पण रेफरन्सेस वापरत आहात, जे पण बुक वापरत असाल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, त्या बुकमधला किती % पार्ट किंवा किती पेजेस आहेत जे चेंज झालेले आहेत, म्हणजे जो सिलेबस चेंज झाला किंवा जो पार्ट अपडेट करावा लागला, असे किती % असेल. पॉलिटीमध्ये तर काही चेंज नाही झालं, जो काही नव्याने ॲड होणारा पार्ट असतो तो आपण करंट अफेअर्समध्ये करत असतो. इकॉनॉमिक्समध्ये काही आकडेवारी फक्त चेंज होते, जे रिसेंटली म्हणजे व्यापाराशी संबंधित असतील किंवा इतर जे काही आकडे आहेत तर ते फक्त तुम्हाला अपडेट करून घ्यावे लागतात. बाकी बेसिक कन्सेप्ट म्हणजे पंचवार्षिक योजना तर त्याच आहेत ना, बदलत नाहीत पंचवार्षिक योजना. दारिद्र्य बेरोजगारी हे तर तेच आहेत, समित्या ज्या आहेत त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या स्कीम, जे काही नव्याने येते ते तुम्ही करंट अफेअर्समध्ये करत असता. जॉग्राफीमध्ये काय चेंज झाला महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये? काहीही नाही. या 2 ते 3 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये काय चेंज झाला? आत्ता हे रिसेंटली जे नामांतर वगैरे झालं तो परत करंटचा मुद्दा आला. असे काही चेंजेस नसतात. जे बेसिक क्वेश्चन्स येतात, म्हणजे कोकण जिथे आहे तिथेच आहे, सह्याद्री जिथे आहे तिथेच आहे, ज्या डोंगर रांगा जिथे होत्या तिथेच आहेत, ज्याच्यावरून बेसिकली प्रश्न येतात. प्रशासकीय विभाग असतील तर ते तसेच आहेत. प्रशासकीय विभागांमध्ये असणारी जिल्ह्यांची, तालुक्यांची संख्या ही तशीच आहे. हे काही बदललेलं नाही. मग तुम्ही 3 वर्ष एकच कंटेंट वाचताय, बट स्टील तुम्हाला तो कंटेंट लक्षात नाहीये किंवा तुमच्या लक्षात आहे पण तुम्हाला एक्झाम क्वालिफाय होता येत नाही. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की ज्यावेळेला एखाद्या स्टुडंटला असं विचारलं जातं त्यावेळेस तो स्टुडंट पण विचारत पडतो की अरे मी 3 वर्ष जर एक पुस्तक वाचून माझ्या लक्षात राहत नसेल, एकाही विषयाचे मला तेवढे मार्क्स मिळत नसतील, तर मग मी काय करतोय? ठीक आहे, म्हणजे तुमचा अभ्यास जो आहे, आपण किती ज्ञानी आहोत किंवा आपल्याला किती माहिती आहे हे दाखवण्यासाठी असू नये, तुमचा अभ्यास एक्झाम क्रॅक करण्यासाठी असला पाहिजे. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. एखादा अधिकारी, जो की अधिकारी झालाय, ज्याचं सिलेक्शन झालंय, त्याला कदाचित गोष्टी एक्सप्लेन नसतील करता येत. आणि मी खूप वेळा सांगितलंय, टीचिंग हे खूप वेगळं स्किल आहे. आपल्याकडचे लोक एखादा व्यक्ती अधिकारी झाला म्हणजे तो टीचर होऊ शकतो या दृष्टीने त्यांच्याकडे पाहतात. मार्गदर्शक असणं, शिक्षक असणं याच्यामध्ये फरक आहेत. ठीक आहे. सो तुम्ही हे कोट पण बऱ्याचदा ऐकलं असेल की जो जिंकतो त्याच्याकडून पण शिका आणि जो हारतो त्याच्याकडून पण शिका, कारण जो जिंकलेला असतो तो तुम्हाला सांगेल की काय करायला पाहिजे आणि जो हारलेला असतो तो सांगेल की काय नाही करायला पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात जेव्हा तुम्ही एक्झामची प्रिपरेशन करताय. ज्यावेळेला एक्झामला काही दिवस बाकी असतात त्यावेळेला जर तुम्ही कटाक्षाने काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकता. अदरवाईज खूप स्टुडंट असे असतात ज्यांनी सुरुवातीपासून एक्झामची तयारी केलेली असते,
बट लास्ट मोमेंटला जेव्हा परीक्षा जवळ येते त्यावेळेला त्यांच्या मनाची चलबिचल एवढी असते की ते बिलकुल रिलॅक्स नसतात, बिलकुल त्यांचं म्हणजे एका गोष्टीवरती लक्ष नसतं. आणि याच्यामुळे हे जे काही शेवटचे 30 दिवस सांगितलेले असतात, हे सांगण्याचं कारण हे असतं की तुम्ही जे आत्तापर्यंत केले ती कन्सिस्टन्सी तुम्हाला मेंटेन करता आली पाहिजे, स्वतःचा कॉन्फिडन्स तुम्हाला टिकवून ठेवता आला पाहिजे. जे काही तुम्ही आत्तापर्यंत अभ्यासलेलं आहे ते तुम्हाला एक्झाममध्ये इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे, तर तुम्ही 30 दिवसात एक्झाम क्वालिफाय होऊ शकता. अदरवाईज तुम्ही 5 वर्ष जरी अभ्यास केला असला आणि हे शेवटचे एक्झामच्या जवळचे 30 दिवस जर तुमची तयारी नसेल किंवा जर इथे तुम्ही वायबल झालात तर तुम्ही एक्झाम क्वालिफाय नाही होऊ शकत. आणि म्हणून ज्यावेळेला आता 90 डेज म्हणजे 3 महिन्यांचा कालावधी आहे, 3 महिन्यांमध्ये जर मी तुम्हाला 7 विषयांचा पूर्ण सिलेबस कंप्लीट करून त्याच्या रिव्हिजन सहित त्याचे लेक्चर्स प्लस टेस्ट एवढं सगळं जर मॅनेज करून देत असेल तर तुम्ही 90 डेजमध्ये एक्झाम क्वालिफाय करायला काहीच हरकत नाही. कुणीही करू शकतं, ज्याला प्रॉपरली फॉलो करता आलं ना तर कोणीही करू शकतं 90 डेजमध्ये एक्झाम क्रॅक. ज्यावेळेला मी 45 डेज म्हणाल त्यावेळेला सुद्धा मी हे सांगितलं होतं की जे फ्रेशर्स आहेत, ज्यांना काही आयडिया नाही, ते 45 डेजमध्ये काहीच नाही करू शकत, कारण तुम्हाला बेसिक गोष्टी समजून घ्यायलाच काही दिवसांचा कालावधी द्यावा लागेल. पण ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीने एक्झाम द्यायचं ठरवलेलं आहे, त्या व्यक्तीने फॉर्म भरल्यापासून ते एक्झामपर्यंतचं तिला 2.5 महिन्यांचा 3 महिन्यांचा कालावधी मिळत असेल तर अर्थातच त्या व्यक्तीने त्या 2.5 ते 3 महिन्यांमध्ये तयारी करणं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच आयोगाची जी काही परीक्षा असते त्याला चाळणी परीक्षा का म्हटलं जातं, कारण जे खरंच ती गोष्ट म्हणजे ज्यांना खरंच समजतं की अधिकारी होण्यासाठी कुठली क्वालिटी असायला पाहिजे आणि ते जे कोण फॉलो करणारे असतात तेच लोक पास होतात. म्हणजे तुम्ही काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये हे बऱ्याचदा ऐकलं असेल की एखादा व्यक्ती अधिकारी झाल्यानंतर त्याच्या जवळपासचे किंवा त्याला ओळखणारे लोक म्हणतात अरे याला तर काहीच येत नव्हतं किंवा हा तर कुठल्याच गोष्टीत ॲक्टिव्ह होता आणि हा कसा काय अधिकारी झाला. त्याच्यामध्ये लपलेले जे सुप्त गुण आहेत किंवा त्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करता आली, त्याला त्याची मेहनत प्रामाणिकपणे घेता आली, त्यांनी गाजावाजा नाही केला, म्हणजे तुम्हाला एखाद्याने दाखवून दिली गोष्ट की मला एवढं सगळं येते म्हणजेच ती व्यक्ती ॲक्टिव्ह आहे आणि ती अधिकारी होऊ शकते, या भ्रमात राहू नका. ठीक आहे. तर दिवस तुमच्याकडे किती शिल्लक आहेत ते जर तुम्हाला व्यवस्थितपणे डिवाइड करता आले, त्या दिवसांचा तुम्हाला व्यवस्थित प्लॅन करून तो व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट करता आला तर तुम्ही 30 दिवसांमध्ये सुद्धा एक्झाम क्रॅक करू शकता. जसं की मी तुम्हाला अर्तिका शुक्ला मॅमचं उदाहरण दिलं की 23 ऑगस्टला एक्झाम असताना त्यांनी 1 ऑगस्टपासून पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली किंवा 1 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 22 ऑगस्टपर्यंतचा काळ त्यांनी प्रीसाठी दिला होता, बाकी जुलैपर्यंत त्या मेन्सचाच अभ्यास करत होता. पण हा मुद्दाही लक्षात घ्या की जुलैपर्यंत त्यांनी ॲटलिस्ट काहीतरी वाचलेलं होतं, म्हणजे ज्यावेळेला मेन्सचा स्टडी केला जातो त्यावेळेला मेन्सचा बराचसा पार्ट असा असतो जो तुम्हाला प्रीला विचारला जातो. आणि म्हणूनच ज्यावेळेला 180 डेज चॅलेंज सुरू केलं त्यावेळेला सुरुवातीचे 1 ते 2 महिने सुद्धा आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास केलेला आहे, देन आपण प्रीकडे आलोय. कारण 8 ऑक्टोबरची एक्झाम झाल्यानंतर डिसेंबर एंडला किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये तुमची मेन्स एक्झाम होणार आहे. आणि जर तुम्ही त्या एक्झामसाठी प्रिपेअर नसाल तर एवढे दिवस मेहनत घेऊन तुमचा परत 1.5 महिन्यामध्ये जर मेन्सचा अभ्यास नाही झाला तर एवढी सगळी मेहनत तुम्हाला नेक्स्ट इयरसाठी पुन्हा एकदा घ्यावी लागणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटतं ना की हे असं नाही होऊ शकत, त्यांच्याकडून तर हे कधीच नाही होऊ शकत. त्यांच्यासाठी MPSCला म्हणजे त्यांनी 7-8 वर्ष जरी दिली लाईफमधली तरीसुद्धा त्यांच्यासाठी एक्झाम क्रॅक होणं हे इम्पॉसिबलच असणार आहे, किंवा ते मग 7 किंवा 8 वर्षातच पास होऊ शकतात, ते 1-2 वर्षामध्ये एक्झाम क्वालिफाय होऊ शकत नाही. इथं गोष्ट आहे तुमच्या बिलीफची, तुम्ही किती विश्वास ठेवता त्या गोष्टीवरती, तुम्ही किती स्वतःचं 100% देता, तुम्ही किती मेहनत घेता, तुमची कन्सिस्टन्सी तुम्ही कशी मेंटेन करता त्याच्यावरती रिझल्ट असतो. कुठलंही चॅलेंज, कुठलाही क्लास, कुठलीही बॅच, कुठलाही शिक्षक तुमचा रिझल्ट आणून देत नाही. तुमचा रिझल्ट तेव्हा येतो जेव्हा हे सगळं तुम्ही प्रॉपरली फॉलो करता. आणि चॅलेंजमध्ये फर्स्ट डेपासून मी हे सांगितलेलं आहे की माझं सांगण्याचं काम आहे, हां मी थोडं स्ट्रिक्ट राहून किंवा मे बी कधी प्रेमाने आणि तुमच्यासोबत राहून मी तुमच्याकडून ते करून घेईन, मी कंटिन्युअसली तुमच्यासोबत राहीन, मी डेली तुमच्याशी कनेक्टेड राहीन की तुमच्या लक्षात येईल की आज काय करायचं आहे, तुमचे डाऊट आले तर मी तिथे क्लिअर करेन किंवा मी व्हॉइस चॅटच्या माध्यमातून तुमच्यासोबत बोलेन. या गोष्टी वेगळ्या झाल्या. पण इथे मेहनत कोणाला करायची? मी तुम्हाला टॉपिक सांगितले, तुम्ही टॉपिक अभ्यासलेच नाही, तुम्ही ते रिवाइजच नाही केले, तुम्ही लेक्चर्सच नाही पाहिले, तुम्ही पास होणार आहात का? नाही होणार. हे मी अगदी सुरुवातीपासून सांगितले. कितीही मोठी नावाजलेली अकॅडमी असू देत किंवा कुठलाही अगदी इंडियामध्ये रँक 1 आलेला ऑफिसर असू देत, तो तुम्हाला गाईड करायला असू देत, जोपर्यंत तुम्ही मेहनत करत नाही तोपर्यंत तुम्ही पास होऊ शकत नाही. तुम्ही मेहनत केली तर 60 दिवसामध्ये 30 दिवसामध्ये पूर्वपरीक्षा क्रॅक करणं पॉसिबल आहे, पण तुम्ही मेहनत नाही केली तर 7 किंवा 8 वर्ष जरी दिली तरीसुद्धा तुम्ही पास होऊ शकत नाही. हा तुमचा माइंडसेट असेल की तुम्ही एक्झाम किती दिवसात क्रॅक करताय आणि किती दिवस तुम्हाला लागत आहेत. जर एखाद्याला नाही आलं यश पहिल्या प्रयत्नामध्ये, 1 वर्ष गेलंय, तर मी
1000 वेळा सांगितले, ज्यावेळेला तुम्ही एखाद्या एक्झाममधून बाहेर पडता, ज्यावेळेला तुम्हाला ती एक्झाम क्रॅक करणं नाही होत, तुमचा रिझल्ट जातो, मग तो 1 मार्कने गेलेला असू देत, 2 मार्क्सने गेलेला असू देत किंवा 20 मार्क्सने गेलेला असू देत, पहिली स्टेप पुन्हा अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी ही असली पाहिजे की आत्तापर्यंत माझ्या चुका काय काय झालेल्या आहेत, त्या चुका फाइंड आउट करा की कशामुळे मला 20 मार्क कमी पडले. ते 20 प्रश्न नका शोधू, कुठे माझे 2 मार्क गेले ते 2 प्रश्न नका शोधू, ते प्रश्न चुकण्यापाठीमागचं कारण शोधून काढा की हे प्रश्न का चुकले. म्हणजे मी अभ्यास नाही केला म्हणून चुकले, की मला उत्तर कसं लिहायचं होतं हे माहिती नव्हतं म्हणून चुकलं, की मी एक्झामच्या आधी मला कन्सिस्टन्सी मेंटेन नाही करता आली, की मला एक्झामचं प्रेशर हँडल नाही करता आलं. या गोष्टींचा विचार करा, त्याच्यावरती तुमचा रिझल्ट अवलंबून असेल. आणि दुसरी गोष्ट, उरला प्रश्न 90 डेज चॅलेंजचा. 90 डेज चॅलेंज जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून आत्तापर्यंत जो काही अभ्यास घेतलेला आहे, इवन कुठल्याही टेस्ट सिरीजचे पेपर काढले, कुठल्याही महाराष्ट्रातल्या टेस्ट सिरीजचे पेपर्स जर काढले तर त्या टेस्ट सिरीजमधले कमीत कमी 50 प्रश्न असे आहेत की जे आत्तापर्यंत चॅलेंजमध्ये झालेल्या सिलेबसवरती, डिस्कशनवरती, लेक्चर्सवरती, ज्या काही ट्रिक्स उपलब्ध करून दिल्या किंवा जो काही पूर्ण 90 डेज चॅलेंजचं एक जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये येणारेच कमीत कमी 50 प्रश्न आहेत. कुठलीही टेस्ट सिरीज तुम्ही शोधून काढा, एवढं तिथे कंप्लीट करून घेतलेलं आहे. पण ते का कंप्लीट झाले? कारण स्टुडंटनी ते कंप्लीट केलंय. मी हे नाही म्हणते की मी ते कंप्लीट करून घेतले किंवा मी दिलं म्हणून झालं, ते विद्यार्थ्यांनी केलेलं आहे म्हणून ते झालं. आणि कुठल्याही चॅलेंजचं किंवा कुठल्याही बॅचचं यश हे जरी असं वाटत असले की एका ठराविक व्यक्तीने घेतलेली आहे, पण जोपर्यंत ते स्टुडंट स्वतःहून इन्व्हॉल्व्ह होऊन हे करत नाहीत तोपर्यंत ते पॉसिबल नसतं. सो तुमच्यासाठी हेच आहे की मानतो भगवान नाही तो पत्थर. तुम्ही मांडलं तर तुम्ही 30 दिवसांमध्ये पण एक्झाम क्वालिफाय कराल, तुम्ही नाही मांडलं तर तुम्हाला 7-8 वर्ष पण कमीच पडणार आहेत. आणि शेवटी मग तुम्हीच लोक उठून म्हणणार आहे की अरे MPSC पास होणं सोपं नसतं. जे लोक पुढे येण्याचा प्रयत्न करतात, जे लोक एक्झाम देण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तुम्ही पहिल्यांदा डिमोटिवेटच करणार. सो असे डिमोटिवेट करणारे लोक जर तुमच्या आजूबाजूला असतील तर बेस्ट वे हा राहील की त्यांना जस्ट इग्नोर करा. तुमचा रिझल्ट ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी तुम्हाला बोलण्याची गरजही पडणार नाही. आणि आज तुम्ही बोलत बसलात, त्यांना उत्तर देत बसलात तर तुमचा रिझल्ट कधीच येणार नाही. सो चॉईस इज युअर्स. तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवू शकता. बट हां, जे चॅलेंजमध्ये आहेत आणि जे वॉरियर ऑफिसरवरती आहेत, जे की रेग्युलरली सगळ्या गोष्टी फॉलो करतात, त्यांना मात्र मी एक सांगेन की तुमची कन्सिस्टन्सी कुठेही ब्रेक होऊ देऊ नका. इतके दिवस तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन केली आहे तर उरलेले काही दिवस जे आहेत ते तुम्हाला फक्त कन्सिस्टंट राहायचं आहे आणि डोकं शांत ठेवून जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा. आत्तापर्यंत घेतलेल्या मेहनतीवरती जेवढा तुमचा विश्वास असेल तेवढा तुमचा रिझल्ट चांगला येणार आहे. ठीक आहे. सो हे मी फक्त एक्झाम्पल म्हणून सांगितलं होतं. असे खूप लोक तुम्हाला भेटतील जे ऑफिसर झालेत, ऑल इंडिया रँक पहा किंवा तुम्ही महाराष्ट्रातले काही लोक पहा ज्यांनी MPSC क्रॅक केली. अगेन काही शहाणे असतील, 1.5 शहाणे असतील जे म्हणतील की हे तर UPSCचं झालं, MPSC क्रॅक करून दाखवा. मग हा ज्यांचा अप्रोच आहे ते त्यांच्या ठिकाणी बरोबरच आहेत. म्हणजे असं म्हणतात ना की दगडावरती डोकं आपडले की डोकं फुटतं, दगडाला काही होत नाही. सो असे जे कोणी दगड असतील त्यांच्याकडे आपण इग्नोर करून बाजूनी जाणं हे आपल्यासाठी बेटर राहील. अदरवाईज आपल्यालाच ठेच लागणार आहे. पण जे कन्सिस्टंटली करतात त्यांना मी सांगेन की अशा कुठल्याही गोष्टींनी तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ नका. अशा कुठल्याही गोष्टींनी तुम्ही तुमचं जे चालू आहे त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका. ठीक आहे. कारण तुम्ही आत्तापर्यंत मेहनत घेतली आणि प्रामाणिक मेहनत घेतली असेल ना तर तुम्हाला फळ हे नक्की मिळणार आहे. हा जो काही प्रवास आहे तो तुम्हाला एक चांगला अधिकारी, चांगला माणूस नक्की घडवणार आहे. ठीक आहे. सो या व्हिडिओमधून हेच सांगायचं होतं. तरीही काही जणांना डाऊट असेल तर मी एक व्हिडिओ चॅनल जेव्हा नव्याने सुरू केला त्यावेळेला अपलोड केला होता की 2 महिन्यात पूर्वपरीक्षा पास, आणि त्याच्यामध्ये मी विथ प्रूफ दिलं होतं की कशा पद्धतीने तुम्ही जर प्रिपरेशन केलं तर तुमचा रिझल्ट 2 महिन्यामध्ये येऊ शकतो. अर्थात एक्झामला 2 महिने आता नाही आहेत, पण ॲटलिस्ट तुम्ही ग्रुप C साठी तो दृष्टिकोन जो आहे, तो अप्रोच जो आहे तो स्वतःमध्ये डेव्हलप करू शकता आणि त्या दृष्टीने तुम्ही ग्रुप C ची तयारी करू शकता. पण जे 8 ऑक्टोबर फोकस करून आहेत त्यांनी कंप्लीट फोकस हा 8 ऑक्टोबरवरतीच ठेवा. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेन की ज्यावेळेला 8 ऑक्टोबरची एक्झाम तुमची होईल त्यानंतर बऱ्याच जणांना हा प्रश्न असेल की आता मी 5 नोव्हेंबर करू की 8 ऑक्टोबरची मेन्स करू. तर तुमचा पहिला प्रेफरन्स, तुमचा स्कोर जसा येईल त्याच्यानुसार पहिला प्रेफरन्स तुमचा 8 ऑक्टोबरच्या प्रीची जी मेन्स असेल तोच असला पाहिजे. अदरवाईज तुम्ही 5 नोव्हेंबरच्या नादात इकडे जी तुमची मेन्स निघणार आहे ती तुम्ही हरवून बसाल. 8 ऑक्टोबरचा अभ्यास जो पण आहे तो तुम्हाला 5 नोव्हेंबरला 100% उपयोगी ठरणार आहे.
पण 8 ऑक्टोबरची एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला मेन्सचा जो अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला वेळ देणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, तर या काही गोष्टी होत्या. स्पेसिफिकली काही जे वॉरियर्स जे रेग्युलरली फॉलो करतात ते थोडेसे मे बी थोडंफार असं होऊ शकतं एक्झामच्या पूर्वी आपण डिस्ट्रॅक्ट होणं, काही लोकांचे असे काही व्हिडिओज येणं किंवा काही लोकांच्या म्हणजे टेलिग्रामवरती पण काही मेसेज येणं ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं, काही लोक असतात डिमोटिवेट करणारे आणि ज्यामुळे तुम्हाला एक भीती वाटायला लागते की होईल की नाही होईल, का नाही होणार, केलं तर होईल. म्हणजे कधी आपण इमॅजिनही केलं नसेल की माणूस चंद्रावरती जाईल, पण माणूस चंद्रावरती जाऊन आला ना. तर या गोष्टी फक्त डोक्यामध्ये ठेवा की इम्पॉसिबल असं काही नाही, फक्त आपल्याला आपला 100% देण्याची गरज आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरला असेल. जे कोणी थोडेफार भरकटले असतील ते पुन्हा एकदा मार्गावरती आले असतील अशी अपेक्षा आहे. तुमचे एक्झामच्या संदर्भाने काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. मी व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कमेंटमध्येच रिप्लायच्या माध्यमातून तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा आणि तुमचा डाऊट क्लिअर करण्याचा 100% प्रयत्न करेन. जर हे व्हिडिओज तुम्हाला तुमच्या तयारीमध्ये हेल्पफुल ठरत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसरला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.